नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कासारवाडीत वन जमिनीवर डल्ला, 300 वृक्षांची कत्तल करून अर्धा किलोमीटरचा रस्ता, गौण खनिजाची लूट. कासारवाडी येथील वन परिक्षेत्रात पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवत तब्बल 300 वृक्षांची कायदेशीर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर वन क्षेत्रात 500 मीटर लांबीचा विनापरवाना रस्ता बनवून गौण खनिजाचीही अवैध लूट करण्यात आली आहे. गावाच्या दक्षिणेला असलेल्या गट क्रमांक 630 मधील संरक्षित वनक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. या जंगलात गवा, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा आणि लांडगा यासारख्या वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. मात्र अज्ञात व्यक्तींनी गेल्या 30 वर्षापासून असलेल्या सुमारे 300 झाडांची कत्तल करून जंगल उद्ध्वस्त केलं आहे. या वृक्षतोडीतून मार्ग काढत अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून त्याद्वारे गौण खनिजाची अवैध उत्खनन करून चोरी केली जात आहे. हा गंभीर प्रकार ग्रामपंचायत कासारवाडी व वन हक्क व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि या परिसरात पुन्हा वृक्षारोपण करावे अशी मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.